नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा नवीन नोटिफिकेशन मिळण्यासाठी. Hello everyone. In previous lecture we have already studied about what is classification of wants and what are the basic concept of microeconomics. Their first basic concept, that is want, and also we learn characteristics of wants also. Afterwards, next our point, that is second, goods and services, we also discuss. So next our third point, that is utility. So utility means what? Capacity of a commodity to satisfy human wants or want satisfying power of a commodity is called utility. So utility means capacity of a commodity to satisfy human wants. So this utility, it means it satisfy human wants, and want satisfying power of a commodity is called utility. म्हणजे जी कमॉडिटी आहे ती कमॉडिटी आपण घेतल्यानंतर आपले वॉन्ट्स जे आहेत ते आपले सॅटिस्फाय होतात. मग याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण बघू शकतो की हा आपल्याकडे मोबाईल आहे. या मोबाईलमध्ये ह्याची पूर्ण बॅटरी डाऊन झाली असेल तर हा आपण मोबाईल आपण काहीच करू शकत नाही, ते यूज करू शकत नाही. म्हणजे ही कमॉडिटी आहे, पण त्याचा आपल्याला कोणत्याही वॉन्ट्स जे आपले आहेत त्या कंप्लीट होत नाही आहेत, सॅटिस्फाय होत नाही आहे, तेव्हा ते त्याचंही काही यूज होऊ शकत नाही. त्याच पद्धतीने जर आपल्याकडे कॅल्क्युलेटर असेल किंवा फॉर एक्झाम्पल आपण एखादा वॉच आपला घेतला, वॉच ही कमॉडिटी आणि त्याचं व्हॅल्यू काय आहे, त्याची युटिलिटी काय आहे, तर टाईम कन्सर्न करणं किंवा टाईम दाखवणं, बरोबर. पण तो वॉच जर बंदच असेल तर त्या कमॉडिटीचा आपल्याला काही यूज होत नाही, म्हणजे त्याची कोणत्याही प्रकारची युटिलिटी आपण यूज करत नाही, त्यामुळे ह्युमन वॉन्ट्स कंप्लीट होत नाही. फॉर एक्झाम्पल आपण कॅल्क्युलेटर घेतलं, आपल्याला काही ना काहीतरी ॲडिशन सबस्ट्रॅक्शन जे काय असतील ते ट्रान्झॅक्शन आपल्याला त्यात करायचं असतील, पण तो बंद पडला असेल तर ती कमॉडिटी यूज आपण करू शकत नाही, याची युटिलिटी काही होत नाही. सो हिअर युटिलिटी मीन्स कॅपॅसिटी ऑफ अ कमॉडिटी टू सॅटिस्फाय ह्युमन वॉन्ट्स or want satisfying power of a commodity is called utility. So this is our third point, that is a basic concept of microeconomics. Next our fourth point, value. Value has two approaches in economics, that is value in use and value in exchange. तर व्हॅल्यू जी आहे ही बेसिक कन्सेप्ट ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्सचा फोर्थ पॉईंट आहे, तो म्हणजे व्हॅल्यू. सो व्हॅल्यू हॅज टू ॲप्रोचेस इन इकॉनॉमिक्स, दॅट इज अ व्हॅल्यू इन यूज अँड व्हॅल्यू इन एक्सचेंज. सो व्हॉट इज व्हॅल्यू इन यूज? It refers to the worth of a commodity. In simple words, it is usefulness of a commodity. For example, no one has to pay price for sunshine, but its immense worth for life can never be doubted. In economic language, sunshine has a high value in use. It is an example of free good. सो व्हॅल्यू इन यूज अँड व्हॅल्यू इन एक्सचेंज हे दोन आपले अप्रोचेस इकॉनॉमिक्समध्ये दिसून येतात. तर व्हॅल्यू इन यूज म्हणजेच काय, की जी आपली कमॉडिटी आहे, किंवा इन सिम्पल वर्ड्स म्हटलं की आपल्याला बघा सनशाईनची आवश्यकता आहे, एअरची आवश्यकता आहे. तर हे सनशाईन जर नसेल, एअर नसेल, तर साहजिकच आपण आपलं आयुष्य जगू शकणार नाही आहे. म्हणजेच हे जे आपल्याला मिळणारे एअर आहे, सनशाईन आहे, ते फ्री गुड्स मिळालेले आहे बाय नेचर. ओके, म्हणजेच आपण व्हॅल्यू इन यूज काय करतो आहे की त्याच्यामध्ये आपण सनशाईनचा यूज करतो, एअरचा करतो आणि आपण आपलं आयुष्य जगतो आहे. सो व्हॅल्यू इन यूज आहे या ठिकाणी कमॉडिटीचं. सो इट रेफर्स टू द वर्थ ऑफ अ कमॉडिटी अँड इट इज युजफुलनेस ऑफ अ कमॉडिटी. तेव्हा आपल्याला कळतं आहे की त्या सनशाईनचा किंवा एअरचा यूज आपण आपल्या लाईफमध्ये किती करतो आहे, म्हणजे त्या कमॉडिटीचा आपण आपल्याला फ्री गुड्स हा आपल्याला मिळतो आहे बाय नेचर, आणि आपण त्याचा आपल्या लाईफमध्ये यूज करतो आहे. सो दॅट इज अ व्हॅल्यू इन यूज, म्हणजे किती त्याचं महत्त्व आहे आपल्या लाईफमध्ये. नेक्स्ट, व्हॅल्यू इन एक्सचेंज. इट रेफर्स टू द वर्थ ऑफ अ कमॉडिटी or a service expressed in terms of another commodity when this value is expressed in terms of money. It is called price of a commodity, a good which commands
a price is termed as an economic good, for example TV, car, etc. सो व्हॅल्यू इन एक्सचेंज म्हणजेच आता आपण बघितलं की व्हॅल्यू इन यूज म्हणजे त्याच्यामध्ये सनशाईन आपल्याला मस्ट आहे, त्याची गरज आहे, तर आपण त्याचं यूज करतो आहे. पण व्हॅल्यू इन एक्सचेंज म्हणजे आपल्याला एखादी कमॉडिटी असेल किंवा एखादी सर्व्हिसेस असेल त्याला आपण काहीतरी पे करतो आहे, म्हणजे त्याला काहीतरी आपण त्याचे पैसे देतो आहे, इन मनी ट्रान्झॅक्शन करतो आहे, मग त्याला आपण व्हॅल्यू इन एक्सचेंज म्हणतो आहे. म्हणजे आपण काहीतरी वस्तू एक खरेदी करतो आहे, मग फॉर एक्झाम्पल TV असेल, कार असेल, तर त्याच्या बदल्यात आपण त्याला कॅश देतो आहे, मनी देतो आहे. सो दॅट इज अ व्हॅल्यू इन एक्सचेंज आपण म्हणतो आहे. म्हणजे ज्या पद्धतीने व्हॅल्यू इन यूज यामध्ये आपल्याला एअर सनशाईन गरजेचं आहे, त्याशिवाय आपण जगू शकत नाही. मात्र व्हॅल्यू इन एक्सचेंजमध्ये तुम्ही त्या कमॉडिटीच्या बदल्यात काय करताय, त्याला एखादी प्राईस देत आहे. सो दॅट इज अ इकॉनॉमिक गुड. आणि फ्री गुड म्हणजे जे आपल्याला एअर सनशाईन जे म्हणतो ते आपल्याला फ्री गुड्स मिळते बाय नेचर. मात्र व्हॅल्यू इन एक्सचेंज म्हणजे आपण जे काही खरेदी करू त्याला आपण काय करतो, इन इकॉनॉमिक्स, दॅट इज अ इकॉनॉमिक गुड्स असं म्हणतो. नेक्स्ट, वॉटर डायमंड पॅराडॉक्स ऑफ व्हॅल्यूज. सम कमोडिटीज हॅव अ हाय व्हॅल्यू इन यूज बट लो एक्सचेंज व्हॅल्यू, फॉर एक्झाम्पल वॉटर, whereas some commodities have low value in use but high exchange value due to its scarcity, for example diamond. आता याच्यामध्ये वॉटर डायमंड पॅराडॉक्स ऑफ व्हॅल्यूज म्हणजे आपण बघितलं व्हॅल्यू इन यूज बघितलं, व्हॅल्यू इन एक्सचेंज बघितलं, बट सम कमॉडिटीज हॅव अ हाय व्हॅल्यू इन यूज म्हणजे त्याची व्हॅल्यू जी आहे कमॉडिटीची ती व्हॅल्यू इन यूज जी आहे ती हाय आहे, बट लो एक्सचेंज व्हॅल्यू, पण त्याची एक्सचेंज व्हॅल्यू कशी आहे, लो आहे. मग फॉर एक्झाम्पल आपण इथे वॉटर डायमंड पॅराडॉक्सचे एक डायग्राम बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की यामध्ये एक तुम्हाला व्हॅल्यू इन यूजची जी दाखवली आहे ती तिथे एक तुम्हाला वॉटर बॉटल दाखवलेलं आहे, म्हणजे वॉटर दाखवलं आहे, आणि या साईडला तुम्हाला काय दिसतं, डायमंड दिसतं आहे. म्हणजेच एक वेळ डायमंड हे स्केअरसिटी आहे, बरोबर, त्याची व्हॅल्यू जी आहे ती एक्सचेंज कशी झालेली आहे, कमी झालेली आहे, कारण का व्हॅल्यू ऑफ वॉटर ही जास्त आहे. सो हिअर इज अ सम कमॉडिटी हॅव अ हाय व्हॅल्यू इन यूज अँड बट लो एक्सचेंज व्हॅल्यू. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला पाणी जे आहे ते कितीतरी महत्त्वाचं आहे. म्हणजे जर पाणी नसेल तर आपण जगू शकत नाही. डायमंड आजचं उद्या आपण खरेदी करू शकतो, पण जर डायमंड आपण खरेदी केला तर मात्र ते आपण खाऊन पिऊन राहू शकत नाही, बरोबर. मग त्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे, या पाण्याची गरज आहे. सो हिअर वॉटर इज प्रेशियस. सो वॉटर वेअर ॲज सम कमॉडिटीज हॅव लो व्हॅल्यू इन यूज बट हाय एक्सचेंज व्हॅल्यू ड्यू टू इट्स स्केअरसिटी. म्हणजे कधी कधी त्याचं रिवर्स पण होतं आहे, काय ते व्हॅल्यू इन यूज हे काय होतं आहे, लो होतं आहे, आणि व्हॅल्यू इन एक्सचेंज ही त्याची हाय आपल्याला दिसून येते. म्हणजेच या ठिकाणी डायमंडची व्हॅल्यू इन एक्सचेंज किती आहे, त्याची व्हॅल्यू इन एक्सचेंज म्हणजेच काय, त्याची प्राईस साहजिकच डायमंडची ही त्या वॉटरपेक्षा जास्त आहे. पण आपल्याला इथे सध्या गरजेचं काय आपल्याला, तर पाण्याची बॉटल, त्यामुळे त्याची जी व्हॅल्यू जी आहे ती कशी आहे, साहजिकच जास्त आहे. प्रत्येक वेळी होईल असं नाही, प्रत्येकाची वॉन्ट्स कशी आहे त्याच्यावर सगळं आहे. सो वॉटर डायमंड पॅराडॉक्स ऑफ व्हॅल्यूज. ओके, नेक्स्ट पॉईंट आपण बघूया. फाइंड आउट आपण आता याच्यामध्ये करू शकतो की फ्री गुड तुम्हाला कळलेत, इकॉनॉमिक गुड्स कळलेले आहेत. सो विच ऑफ द फॉलोइंग इज फ्री गुड ऑर इकॉनॉमिक गुड. सो हिअर आर एक्झाम्पल, वॉटर इन रिवर, ऑक्सिजन सिलेंडर, सनशाईन, वॉटर प्रोसेस फॉर ड्रिंकिंग अँड एअर. सो वॉटर इन रिवर, सो दॅट इज अ फ्री गुड. ऑक्सिजन सिलेंडर, दॅट इज अ इकॉनॉमिक गुड. सनशाईन, फ्री गुड. वॉटर प्रोसेस फॉर ड्रिंकिंग, सो दॅट इज अ इकॉनॉमिक. आणि एअर, सो दॅट इज अ फ्री गुड. नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचं तो म्हणजे वेल्थ. सो वेल्थ रेफर्स टू एनिथिंग विच हॅज मार्केट व्हॅल्यू अँड कॅन बी एक्सचेंज फॉर मनी. वेल्थ ज्याला आपण ॲसेट म्हणतो, संपत्ती म्हणतो. सो वेल्थ रेफर्स मीन्स वॉट, वेल्थ रेफर्स टू एनिथिंग विच हॅज मार्केट व्हॅल्यू अँड कॅन बी एक्सचेंज फॉर मनी. म्हणजे वेल्थ ही अशी एक आहे की ज्याचं मार्केट व्हॅल्यू आहे आणि तो आपण एक्सचेंज करतोय फॉर मनी. सो टू बी regarded as wealth, a commodity must possess the following characteristics. So wealth have a fourth characteristic. wealth म्हणजे तुम्हाला कळलेले आहे का, तर wealth म्हणजेच काय, एनिथिंग विच हॅज मार्केट व्हॅल्यू. म्हणजे अशी गोष्ट आहे एनिथिंग की त्याची मार्केट व्हॅल्यू आहे आणि ती एक्सचेंज करतोय फॉर मनी. ओके, मग आपण त्याचे वेल्थची काय बघू शकतो,
बघू आपण आता कॅरेक्टरिस्टिक्स. फर्स्ट वन, युटिलिटी. A commodity must have the capacity to satisfy human wants, for example furniture, refrigerator, etc. याच्या आधी आपण बघितलं की युटिलिटी आपण बघितलं बेसिक कन्सेप्टमध्ये. सो हिअर ऑल्सो दिस युटिलिटी इट मीन्स अ कमॉडिटी मस्ट हॅव द कॅपॅसिटीज टू सॅटिस्फाय ह्युमन वॉन्ट्स. म्हणजे ही कमॉडिटी अशी आहे की त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे की ह्युमन वॉन्ट्स आहेत ते सॅटिस्फाय करू शकतात. मग ह्युमन्स वॉन्ट्स जे सॅटिस्फाय केले जातात म्हणजे त्याच्यामध्ये आपण आता फर्निचर आणि रेफ्रिजरेटर घेतलं की त्याच्यामुळे त्याचे जे ह्युमन वॉन्ट्स आहेत, फर्निचर आहे, रेफ्रिजरेटर आहे, किंवा आता मगाशी आपण एक्झाम्पल घेतलं तो म्हणजे मोबाईल असेल तर त्या मोबाईलची युटिलिटी आपल्याला कळते की त्यामुळे काय होते की ह्युमन वॉन्ट्स आपल्या सॅटिस्फाय होत आहेत. सो दॅट इज अ युटिलिटी. दिस इज अ फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेल्थ. सेकंड वन, स्केअरसिटी. अ कमॉडिटी मस्ट बी स्केअर in supply in relation to its demand if it is to be included in the terms wealth, for example all economic goods for which price is paid. So scarcity म्हणजेच याच्यामध्ये त्याची जी व्हॅल्यू आहे ती जास्त असणार आहे. सो अ कमॉडिटी मस्ट बी स्केअर इन सप्लाय इन रिलेशन टू इट्स डिमांड. म्हणजे ज्या पद्धतीने कमॉडिटीचं डिमांड असेल त्याप्रमाणे त्या कमॉडिटीचं सप्लाय केला जात असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण बघू शकतो की आता आपलं लॉकडाऊनमध्ये आपल्याला ज्या लागणाऱ्या कोरोनाच्या या स्थितीमध्ये साहजिकच वॅक्सिनची गरज आहे. काही मेडिसिन आहेत त्याचे 1.5-2 लाखचे इंजेक्शन द्यावे लागतात. मग त्यावेळी त्याचं काय केलं जसं डिमांड आहे त्याप्रमाणे सप्लाय केला जात असतो. म्हणजेच अ कमॉडिटी मस्ट बी स्केअर इन सप्लाय इन रिलेशन टू इट्स डिमांड इफ इट इज टू बी इन्क्लुडेड इन द वेल्थ. सो दिस टर्म स्केअरसिटी, दिस टर्म इज इन्क्लुडेड इन द वेल्थ. फॉर एक्झाम्पल इकॉनॉमिक गुड्स फॉर विच प्राइस इज पेड. आणि इकॉनॉमिक गुड्स या स्केअरसिटीमध्ये येतात ज्याच्यामध्ये आपण मगाशी डायमंड एक बघितलेलं आहे. असं ज्या वस्तूला आपण किंमत मोजतोय किंवा पैसे मोजतोय त्याला आपण इकॉनॉमिक गुड म्हणतोय. मग त्याच्यामध्ये आपण फर्निचर खरेदी केलं असेल, रेफ्रिजरेटर असेल, डायमंड असेल, जे तुम्ही परचेस करताय त्याचा आपण एक प्रकारे काय करतो प्राईस त्याच्या आपण पे करतोय तर त्याला आपण वेल्थमध्ये म्हणतो आहे. आणि त्या वेल्थमध्येच त्याची स्केअरसिटी ही कॅरेक्टरिस्टिक्स आहे. ओके. नेक्स्ट, ट्रान्सफरबिलिटी. अ कमॉडिटी शुड बी ट्रान्सफरेबल फ्रॉम पर्सन टू पर्सन ॲज वेल ॲज प्लेस टू प्लेस. If the good is material or tangible, then only it is possible to transfer it from place to place, for example vehicle, jewelry, etc. तर याच्यामध्ये ट्रान्सफरबिलिटी ही कॅरेक्टरिस्टिक्स आहे वेल्थची. तर याच्यामध्ये कमॉडिटी शुड बी ट्रान्सफरेबल फ्रॉम पर्सन टू पर्सन अँड ॲज वेल ॲज प्लेस टू प्लेस. म्हणजे जी कमॉडिटी आहे, जी वस्तू आहे ती आपण ट्रान्सफर करू शकतो ॲज फ्रॉम पर्सन टू पर्सन अँड ऑल्सो प्लेस टू प्लेस. म्हणजे आपण ती वस्तू कुठेही त्या एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो. सो दॅट इज अ इकॉनॉमिक गुड. इफ द गुड इज मटेरियल ऑर टँजिबल, म्हणजे ते गुड हे मटेरियल असेल किंवा टँजिबल असेल, देन ओनली इट इज पॉसिबल टू ट्रान्सफर इट फ्रॉम प्लेस टू प्लेस. म्हणजे यामध्ये टँजिबल म्हणजे त्याला आपण विच दॅट वी कॅन बी टच ऑर सीन, असे टँजिबल ज्या गोष्टी असतील, टँजिबल कमॉडिटी असतील ज्या आपण बघू शकतो, आपण पाहू शकतो, त्याला टच करू शकतो, त्याला आपण टँजिबल असं म्हणतो. हे लक्षात घ्या. मग ह्या ज्या गुड्स असतील, ते मटेरियल्स असतील, ते टँजिबल्स असतील, तर आपण काय करू शकतो, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी त्याचं ट्रान्सफर करू शकतो. दॅट इज अ ट्रान्सफरबिलिटी. मग एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे तर व्हेकल, ज्वेलरी आपण ट्रान्सफर करू शकतो. नेक्स्ट, फोर्थ, एक्सटर्नॅलिटी. अ गुड can be transferred only if it is external to human body, for example bag, chair. तर एक्सटर्नॅलिटी म्हणजे याच्यामध्ये आपण गुड्स ट्रान्सफर करतोय तो इफ इट इज एक्सटर्नल टू ह्युमन बॉडी. म्हणजे याच्यामध्ये आपण करत असतो ना कशा पद्धतीचे एक्सटर्नॅलिटी, तर जो गुड्स आपण ट्रान्सफर करतोय तो एक्सटर्नल करतोय आणि तो आपण करतोय टू ह्युमन बॉडी. आपण बॅग आहे, चेअर आहे, तर याच्यामध्ये एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. तर यामध्ये डू यू नो जे दिलेलं आहे, फिजिकल ट्रान्सफरबिलिटी, दिस इज ॲक्च्युअल ट्रान्सफर ऑफ गुड्स फ्रॉम वन पर्सन टू अनदर अँड फ्रॉम वन प्लेस टू अनदर, फॉर एक्झाम्पल व्हेकल दिलेलं आहे. आणि नॅशनल ट्रान्सफरबिलिटी, इट इज नॉट पॉसिबल टू ट्रान्सफर द गुड फिजिकली बट देअर कॅन बी ट्रान्सफर टू ओनरशिप राईट्स एक्सेट्रा. म्हणजे याच्यामध्ये ट्रान्सफरबिलिटी बघितलं तर फिजिकल आणि नॅशनल ट्रान्सफरबिलिटी आहे. ते आपल्याला डू यू नो फक्त तुम्हाला माहिती असण्यासाठी बघायचं आहे, कारण हे 25% रिड्यूसमध्ये केलेलं आहे.
तर ज्यावेळी गुड्स आपण एखादा ट्रान्सफर करतो फ्रॉम पर्सन टू पर्सन किंवा फ्रॉम प्लेस टू प्लेस, तर ते आपण फिजिकल ट्रान्सफरबिलिटी म्हणू शकतो. मात्र काही असे जे कमॉडिटी आहे, असे गुड्स आहेत, ते फिजिकली आपण ट्रान्सफर करू शकत नाही. मात्र त्याचे ओनरशिप जे राईट्स आहेत ते आपण ट्रान्सफर करू शकतो. ते फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये लँड असं म्हणू शकतो. डू यू नो मध्ये आपण बघू शकतो इन बॉर्न क्वालिटीज लाईक ब्युटी, मेलोडियस व्हॉइस, efficiency etc. are not well in the strict sense of economics. There are neither external nor transferable. म्हणजे आपण त्याला आपण वेल जे म्हणतोय त्याच्यामध्ये हे मेलोडियस व्हॉइस असेल, त्याचप्रमाणे ब्युटी असेल, एफिशियन्सी असेल, तर त्याचं वेल्थमध्ये कोणत्या प्रकारचा समावेश होत नाही. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे पुढचं यू शुड नो सुद्धा कट केलेलं आहे. पर्सनल इन्कम, अर्निंग्स रिसिव्ड बाय पर्सन फ्रॉम ऑल सोर्सेस इज कॉल्ड हिज पर्सनल इन्कम. आपल्याला माहिती आहे पर्सनल इन्कम म्हणजे काय, जे अर्निंग प्रत्येक व्यक्तीने रिसिव्ह केलेलं आहे त्या फ्रॉम ऑल सोर्सेस, त्याला आपण पर्सनल इन्कम म्हणजे प्रत्येक व्यक्ती जो स्वतः कमवतो त्याला आपण पर्सनल इन्कम म्हणतो. सो दॅट इज अ अर्निंग रिसिव्ड बाय अ पर्सन्स फ्रॉम ऑल सोर्सेस इज कॉल्ड हिज पर्सनल इन्कम. अँड लास्ट पॉईंट दॅट इज अ 7, personal disposable income, that is PDI. It is that the part of personal income which is left over after payment of direct taxes such as income tax, wealth tax. तर पर्सनल डिस्पोजल इन्कम म्हणजे काय की पर्सनल इन्कम म्हणजे त्या व्यक्तीने जे त्याचं अर्निंग आहे त्याला आपण पर्सनल इन्कम म्हणतो आहे. पण असं जे अर्निंग आहे किंवा असं जे इन्कम आहे ते लेफ्ट ओव्हर होते कसं, तर त्यांनी त्याचं पेमेंट म्हणजे टॅक्स त्यांनी पे केला, त्या टॅक्स पे केल्यानंतर जे त्याचं इन्कम शिल्लक राहतं आहे त्याला आपण पर्सनल डिस्पोजल इन्कम म्हणतो. सो दॅट इट इज दॅट पार्ट ऑफ पर्सनल इन्कम विच इज लेफ्ट ओव्हर आफ्टर पेमेंट ऑफ डायरेक्ट टॅक्सेस, फॉर एक्झाम्पल income tax, wealth tax. Okay, so these are the 7 points that is related our basic concept of microeconomics. नेक्स्ट आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते म्हणजे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. व्हॉट आर द इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज